गोकुळ हलालवरून बेहलाल का? नमस्कार, मी संतोष पाटील. आपण पाहताय SP न्यूज. गोकुळ दूध संघानं आखाती देशात पाश्चराइज्ड देशी कुकिंग बटर, टेबल बटर, गोकुळचं तूप, स्किम मिल्क पावडर पाठवण्यासाठी हलाल सर्टिफिकेट घेतले. हे सर्टिफिकेट जमयत उलामा फाउंडेशननं दिले. गोकुळ प्रशासन सांगतंय हे सर्टिफिकेट फक्त व्यवसायासाठी आहे, व्यवसाय वाढीसाठी घेतला असून ते 2018 पासून गोकुळकडे आहे. पण आता गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या व्यावसायिक विषयाला वेगळाच रंग दिला जातोय आणि हा रंग फक्त राजकीय नाही तर जातीय असल्यामुळे गोकुळची कोंडी वाढली. हलाल सर्टिफिकेट घेणं चांगलं की वाईट हा मुद्दा बाजूला ठेवू, पण हलालच्या मुद्द्यावर विरोधकांनी मारलेली गोळी अचूक लागते हे मात्र खरं. कारण हलाल सर्टिफिकेटवरून गोकुळची बाजू ठामपणे मांडताना किंवा मांडायला कोणी पुढे येताना दिसत नाही. प्रशासनानं 5-7 मिनिटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यात हलाल का घेतलं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो प्रयत्न काहीसा केविलवाणा वाटतोय. कारण वाद सुरू आहे 19 मार्च 2025ला घेतलेल्या हलाल सर्टिफिकेटवरून आणि गोकुळ प्रशासन वारंवार 2018चा दाखला देते. म्हणजे खुलासा कमी आणि राजकीय धुनीधुण्याचाच हा प्रयत्न जास्त असल्याची चर्चा आहे. गोकुळकडून असा दावाही केला जातोय की अमूल दूध संघानेही हलाल सर्टिफिकेट घेतले. ठीक आहे, पण मग गोकुळनं हलालमुळे किती कोटींचा माल विकला, संघाला किती फायदा झाला, शेतकऱ्यांच्या हातात किती जादा पैसे मिळाले, ही या निमित्ताने सांगायला पाहिजे. कारण जेव्हा हलाल सर्टिफिकेटला व्यावसायिक गरज म्हटलं जाते तेव्हा नफा आणि तोट्याचं गणितही मांडावंच लागेल. फक्त गोकुळ बदनाम करू नका हे नेहमीचं रडगाणं गाऊन काहीही उपयोग होणार नाही. याआधीही गोकुळवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. नुकतंच ईडी चौकशीची मागणी झाली. दूध संघाच्या जागा खरेदीत मलई खाल्ल्याचे आरोप झाले. टेंडरमधून वर कमाई घेतल्याचे उघड उघड बोलले गेले. तेव्हाही एकच वाक्य ऐकायला मिळालं, शेतकऱ्यांचा संघ आहे, त्याची बदनामी करू नका. पण जर कारभार पारदर्शक आणि चोख असेल तर बदनामीची वेळ येतेच कुठे. दुधाला वाढीव दर दिला, 10 दिवसाला कोट्यावधी रुपये दिले, याचा ढिंडोरा कालचे आणि आजचे राजकारणी आणि प्रशासन किती दिवस पेटणार. कारण सध्या हलाल प्रकरणावरून गोकुळ पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत गेल्यासारखं दिसते. प्रशासन असो किंवा नव्याने आलेले प्रशासक असो, ते गोकुळची बाजू ठामपणे मांडण्यात कमी पडताना दिसत आहेत आणि इथंच राजकारण जास्त दिसायला लागते. कारण हलालच्या मुद्द्यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे पुत्र तत्कालीन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्याकडे संशयाची सुई रोखण्याचा प्रयत्न होते. कदाचित यामुळेच महाविकास आघाडीतील त्यांचे काही छुपे शत्रू सुंटे वाचून खोकला जातोय का याची वाट पाहत असावी. तर दुसऱ्या बाजूला शांतपणे सगळ्या घडामोडी पाहणारा सतीश पाटील गट आहे. या प्रकरणामुळे मुश्रीफ गटाविरोधात निर्माण होणारी नाराजी आणि मुश्रीफ गटातील नाराजी या दोन्हीचा आपल्याला काय फायदा होईल का याचंही गणित ते मांडताना दिसते आणि ते राजकीय अंगाने बरोबर आहे. म्हणून हा विषय फक्त प्रशासकीय राहिलेला नाही तर तो राजकीय गोची वाढवणारा ठरतोय आणि यामुळेच गोकुळचं प्रशासन असो किंवा प्रशासक संघाला बदनाम करू नका या रडगाण्याशिवाय मुद्दा खोडून काढताना दिसत नाही. हलाल सर्टिफिकेट हे गोकुळच्या रणांगणातील पहिलं शस्त्र आहे. विरोधकांच्या भात्यात असे अजून शस्त्र आहे. आणखी नवीन मुद्द्याच्या रूपातून ते बाहेर पडतील आणि त्यामुळे आत्ता हलालवरून बेहलाल झालेला गोकुळ दूध संघ आणखीन
हतबल झालेला दिसू शकतो. पण या सगळ्या राजकारणात सर्वात मोठा फटका बसणार आहे तो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. कारण शेवटी प्रश्न हलाल चांगलं की वाईट याचा नाही, तर गोकुळच्या विश्वासार्हतेचा आहे. यामुळेच सर्वपक्षीय झूल बाजूला ठेवून गोकुळ संबंधित घटकांनी अशा मुद्द्यांवर एकी दाखवण्याची गरज आहे. आज वेगवेगळ्या नवनवीन घडामोडी आणि बातमीमागील नेमकी बातमी जाणून घेण्यासाठी पाहत रहा SP न्यूज.